श्रीमंती होती, भक्तीची फार मोठी शक्ती होती तुकोबरायांकडे. महाराज सांगतात, देवा आता एक काम करा, म्हणवणे केला पाहिजे संभाळ, आमचा संभाळ करा. फार मोठा विचार आहे, सगळा करणं शक्य होत नाही. संभाळ म्हटलं की दोन पद्धतीचा आहे. देहाच्या दृष्टिकोनातून असलेला संभाळ वेगळा आणि साधनेच्या दृष्टिकोनातून असलेला संभाळ वेगळा. अहो शरीराचा संभाळ तर देव करतो, पाषाणाच्या पोटी बैसला दूर दूर तया मुखीचा ना कोण घाले. 100 वेळेला तो प्रसंग सांगितला मी तुम्हाला, 100 वेळेला. परत जाता जाता एकदा सांगतो, पुन्हा येणं होईल न होईल पण एकदा सांगतो. नाथ महाराज सांगतात, प्राणापानाच्या धोड भाती भोंक भोंकोन्या हो रात्री आटी तशी निवणोकती उदरा माझी. काय भगवान सर्वस्वाने आपलं पालन पोषण करतो. नाथ महाराज म्हणतात, माणसाच्या डोळ्याची पापणी 24 तासामध्ये 17,000 वेळेला खालीवर होते देवा, 17,000 वेळेला. पण त्या नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यात शेवगा नावाचं एक गाव आहे. 21 वर्षाचा मुलगा तिथे असा आहे, त्याच्या दोन्ही डोळ्याच्या पापण्या खाली पडतात, तो पण त्या वर जात नाही. श्रीमंत इतका 100 एकर द्राक्षाची बाग आहे, 100 एकर. त्याचे वडील आपल्या एकुलत्या एक मुलाला या भयानक रोगावर औषध मिळावं म्हणून जगातले 5 देश फिरलाय. 5 देशातल्या डॉक्टरांनी सांगितलंय, तज्ञ डॉक्टरांनी, आता फिरू नका. का? या रोगावर अजून औषध नाही, वेळ आणि पैसा खर्च करू नका. तरी डॉक्टर येतात, बाप आहे देवा तो. पुन्हा पुन्हा डॉक्टरला बोलवून त्या मुलाच्या इथे 2 इंजेक्शन दर 2 दिवसाला देतात. अशी खाली पडलेली पापणी त्या बाळाची वर जात नाही. आता नाईलाज झालाय. शेवट डॉक्टरांनी चष्म्यालाच रॉड बनवलेत. रॉडनी पापणी उचलतात, कानाला अडकवतात. त्यावेळेला त्याला अगदी थोडं दिसतंय. त्याला कळालं काय पापणी खालीवर व्हायची काय किंमत हे त्याला कळाली. जरा पुढे बोलू. ज्या दिवशी आपली खाली पडलेली पापणी वर जाणार नाही ना, त्या दिवशी आपल्याला कळेल या पापणीला हलवणार कोणीतरी आहे. त्या सत्तेचं नाव भगवान प्रभू राम आहे, हे विसरायचं नाही देवा. आई आहे तो परमात्मा. आई भगवत भक्ताचे सगळे दुःख स्वतः सहन करतो आणि आपल्या भक्ताला आनंद देतो. जशी आई आपल्या बाळाचं सर्वांगीण दुःख स्वतः भोगते आणि आपल्या बाळाला जशी आनंद देते ना, तसा जगाचा मालक भगवत भक्ताला दुःख देऊ देत नाही. सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी. चातुर्मास होता. चातुर्मासाकरता एक साधू मीराबाईंच्या मेवाडला आले. कृष्णमूर्ती होती मीराबाईंकडे, आपलं त्या साधूंकडे. आणि मीराबाईला बालपणापासून एक वाक्य सांगतो. संत श्रेष्ठ मीराबाई अशा होत्या, महाराज ज्यांच्या हृदयाला कधी रजोगुणाने आणि तमोगुणाने स्पर्श केला नाही. अत्यंत सात्विक होत्या मीराबाई, अत्यंत सात्विक. आळंदीला सोहम नावाचा मुलगा आहे, अगदी 9 वर्षाचा आहे. गोरवरे डॉक्टर बाबांनी परीक्षा घेतली त्याची. ज्ञानेश्वरी मध्ये 9,031 ओव्या आणि 700 श्लोक आहेत. त्या मुलाला कोणतीही ओवी आणि कोणताही श्लोक विचारा, त्याचा पाठ आहे. 9 वर्षाचा मुलगा आहे देवा. ही सात्विक अंतःकरणाची लक्षण आहे. नाही तर आपली मुलं अशी धरून आणावी लागतात. आता कुठून आणावी लागतात हे या स्टेजवर सांगायची काय गरज आहे. 31 ते 100 काय फार दिवस नाही झाले होऊन गेलेला. एक वाक्य सांगू आणि पुढे जातो, ऐका. एक अपत्य जर घरात वाईट निघालं ना, एक अख्ख्या कुळाचा नाश करत देवा. त्या अख्ख्या कुळाचा. सामान्यतः सोडा, द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा एक मुलगा वाईट निघाला, साम एक, तर सगळ्या कुळाचा नाश एकामुळे झाला. 56 कोटी यादव एका मुलामुळे मारले गेले, तर पाणी पाजायला माणूस राहिला नाही देवा घरात. म्हणून तुकोबराय सांगतात, कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी कवाटे देवा. मुलं सात्विक असली पाहिजे, त्याच्याकरता आईबाप धोरणी लागतात. विठाला
अत्यंत सदहृदय होतं देवा. साधू आले, कृष्णमूर्ती पाहिल्याने मीराबाई त्या कृष्णमूर्तीला वेडी झाली. कृष्णमूर्तीसारखा ती स्वतः नैवेद्य बनवायची. धूप दीप नैवेद्य काय असे. गुरुवर्य मिसळ महाराज फार सुंदर सांगतात ही प्रसंग. सगळे उपचार करायचे. चांगले दिवस लवकर निघून जातात देवा. लवकर म्हणजे लक्षात येत नाही. चातुर्मासाचा काळ संपला. साधू महाराज आता निरोप घेण्याकरता राजवाड्यात आले. राजा, चातुर्मास संपला, आता मला गेलं पाहिजे. कारण पाण्याने वहावं आणि साधूनी फिरावं. पाणी जर एका ठिकाणी थांबलं तर त्याच्यात जंतू होतात आणि साधू जर एका ठिकाणी राहिलं तर अंतकरणात मालिन्य तयार होतं देवा. म्हणून साधूनी फिरला पाहिजे. पाणी बहता त्याला, साधू फिरता भला. साधूनी फिरावं. राजा, माझे चातुर्मासाचे 4 महिने संपले, मी निघालो. सगळे दर्शना करता आले. मीराबाई दर्शना करता आले. मीराबाईंनी साधूंच्या चरणावर मस्तक टेकवलं. साधूंचं हृदय सद्गतीत झालं. मीरा, 4 महिने तू माझी आणि भगवान श्रीकृष्णांची खूप सेवा केली. माग, तुला काय पाहिजे. अगदी छोटी मुलगी होती मीरा. मी मागल ते देणार. अरे बाळ, तू मागशील तेच मी देईल. काय पाहिजे तुला. काही नाही. त्या कृष्णमूर्तीवर माझं प्रेम बसलंय. मला तेवढी कृष्णमूर्ती तुम्ही मला देऊन टाका. मला दुसरं काहीच नको. साधूला धक्काच बसला. मीरा, अगं ही कृष्ण म्हणजे माझा प्राण आहे. कृष्णमूर्ती जर तुला दिली तर मी राहू शकत नाही. मीराने सांगितलं मला काही नको. दिली नाही साधूंनी. पडीशेमध्ये आपली कृष्णमूर्ती घातली. पुढच्या प्रवासाला निघाले. संध्याकाळच्या वेळी मारुतीच्या मंदिरामध्ये जेवण केलं आणि वाम झोपण्याकरता वळकुटी टाकली. उशाला काही नव्हतं म्हणून ज्या कृष्णमूर्ती ज्या पेटीमध्ये ठेवली ती पिशवी उशाला घेतली. गाढ झोपेमध्ये रात्री स्वप्न पडलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वप्नात गेले. बाबा उठा. 4 महिने ज्या मीराबाईने तुमची सेवा केली ना, मला तिच्याकडे राहायचंय. मला तिचा लाघव झालाय. तिच्याशिवाय मी राहू शकत नाही. मला तिच्याकडे नेऊन ठेवा. साधूला वाटलं स्वप्न पडलं असेल. पुन्हा झोपले. तो स्वप्न पुन्हा झोपले. भगवान रागवले. आता बाबा, आता जर तुम्ही मला मीराबाईकडे जर नाही घेऊन गेलात तर मी अदृश्य रूपाने निघून जाईल. पुन्हा कधीच तुमच्याकडे येणार नाही. घाबरले, उठले. पाहतात ब्राह्म मुहूर्ताची सकाळ आहे. स्नान केलं. शेवटची कृष्णमूर्तीची पूजा केली आणि मेवाडला येऊन सांगितलं, मीरा, काय जादू केली तू या कृष्णावर. मला स्वप्न संकेत झालं. त्याला तुझ्याकडे राहायचंय. बघ, माझा प्राण मी तुझ्या हातात देतोय. त्याला सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे. मीराबाईने कृष्णमूर्ती घेतली, आपल्या देवाऱ्यावर ठेवली आणि चाळ बांधून आता हातामध्ये एक तारा घेऊन ती नाचू लागली. पगा घुंगारू बांध कर नाची रे, पगा घुंगारू. तिला नाचताना तिच्या बापाने पहिला राग आला. मीरा, अगं तू राजाची मुलगी आहे. पायामध्ये चाळ बांधून नाचणं हे योग्य नाही. मीराबाईने सांगितलं, बाबा काय करू, मी पराधीन झाले. यांनी माझं चित्त चोरून टाकलं. मुळातच तो चोरटा आहे. असा बुरटा चोर नाही. श्री गुरु विठ्ठल बाबुले सांगायचे, तो खानदानी चोर आहे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशवनामयाचा दातार. काय चोरलंय ने. याने माझे चित्त चोरीले, किंवा हरिणे माझे हरिणे चित्त चोरीले नंदाच्या नंदने. सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. उभे पंढरीचे विटेवरी, पंढरीचे विटेवरी, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. विटेवरी, उभे पंढरीचे विटेवरी, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. बाबा काय करू, याने माझं चित्त चोरलंय. आपली मुलगी ऐकत नाही म्हणून राग आला मीराबाईच्या वडिलांना. आणि मीराबाईच्या वडिलांनी मीराबाईच्या आईला सांगितलं, हे बघ, तुझी मुलगी सांगून ऐकत नाही. आता एक काम कर, हिला विष पाजून मारून टाक. आईला केवढा धक्का बसला असेल. आई देवाची,
एका बाजूला आपल्या पतीची आज्ञा आणि एका बाजूला पोटचा गोळा आहे. कोणाचा ऐकायचा आता? ज्ञानोबा सांगतात, धर्मा हे वर मांगी लव द्या जात नका. धर्मा हे वर मांगी कळले पाहिजे प्रसंगी. मीराबाईच्या आईने विचार केला, अगोदर माझे पती आहेत, कारण देव ब्राह्मण आणि अग्नीच्या साक्षीने मी लग्न केले, त्यांचं ऐकलं पाहिजे. हातामध्ये विषाचा प्याला घेतला, धीर धरला आणि नाचणाऱ्या मीराबाईकडे गेली. मीरा, तुझे वडील सांगतात तू ऐकत नाही, त्यांनी आज्ञा दिली तुला विष पाजायची, काय करते तू? मीराबाईने सांगितलं, मी विष पिल पण भजन सोडणार नाही. हातामध्ये विषाचा प्याला घेतला. साधूने दिलेली कृष्णमूर्ती ज्या देव्हाऱ्यावर ठेवली होती ना, ती देव्हाऱ्याजवळ गेली. प्याला भगवान श्रीकृष्णांना दाखवला आणि मीराबाईने घटा 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 पिऊन टाकला. विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हसे रे. मला काय भक्तीची शक्ती असेल बघा. प्याला भर विष पिल्यानंतर देखील मीराबाईच्या शरीराला विषाच्या थेंबाने धक्का सुद्धा लावला नाही. उलट देवाऱ्यावर ठेवलेली पांढरी शुभ्र कृष्ण मूर्ती काळी ठक्कर पडलेली. मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची. रखुमाई दिलेला शाप भगवान परमात्म्याने स्वतः भोगला. अशा अनेक प्रकारचे तुकोबराय सांगता, म्हणून केला पाहिजे सांभाळ. शरीराचा सांभाळ भगवान परमात्मा करतात. वृक्षाचे प्राण हले ज्याचे सत्ता राहिली अहंता मग कोठे. हे बघा, जगवायचं असलं तरी भगवान परमात्मा जगवणार आहे आणि मारायचं जरी ठरवलं तरी तो मारणार आहे. आपल्याला माहिती. भक्तराज प्रल्हादाला देवाने धक्का लागू दिला नाही. त्याच्या बापाने हिरण्यकश्यपूने मारण्याचे अनेक वेळेला प्रयत्न केले
13 प्रयोग केले पण देवाने केसाला धक्का लागू दिला नाही. आणि त्याच्या बापाला हजारो वर्षाची तपश्चर्या करून मागितलेले वरदान, मला आत नको तर बाहेर नको, शस्त्राने नको तर अस्त्राने नको, स्त्रीने नको तर पुरुषाने नको, आणि सगळ्यात महत्वाचं वरदान मागितलं त्यांनी 12 मासात मरण नको. महिने किती आहे? 12. देवाने 13वा अधिक मास तयार करून त्याचा काटा काढला. तोंडाचा महिना जावाया करता नाही तो उरला म्हणून तुमच्या वाट्याला आला. देवाने वैशाखात अधिक मास आणला. देवाने तर 13व्या महिन्याची गरजच काय होती? केवळ हिरण्यकश्यपूला मारण्याकरता केलेली व्यवस्था आहे. विठाला मारायचं ठरवलं ना. तुम्हाला इतिहास माहित असेल तर बघा, 1993 साली उस्मानाबाद जिल्ह्यातला पोट जिल्हा, लातूर जिल्हा, किल्लारीला भूकंप झाला होता. 1993 वार गुरुवार. घरची घरे बिचरावी झाली होती. देवा किल्लारीला या काही हेक्टर जमीन अशी का चिटपाकरू सुद्धा वरून फिरत नाही. देवा नांगराचा फार भीतीपेक्षा अधिक गेला तर अजूनही माणसं के सापळे आई तशीच बाहेर पडतात. देवा अशी उदास भूमी झालेली. पण त्यावेळेला काही जगलेली जी माणसं होती ती मुंबई, नांदेडहून मुंबईला येणारी ट्रेन आहे, अद्यापही चालू आहे, त्याच्यामध्ये बसली, ठाण्यापर्यंत आली. रेलगाडी रुळावरून घसरली. फक्त किल्लारीचीच माणसं मिळाली. देवा बाकी सगळी जिवंत होती. त्यांनी ठरवलंय ना मग तो मारणार. आणि त्यांनी ठरवलंय न मोडे काटा हिंदतावण, धक्का लागू देत नाही. देवा तो धक्का तुकोबारा या पद्धतीने सांगतात. मनवणे केला पाहिजे सांभाळ, पण शरीराचा नाही. मग माझ्या परमार्थिक साधनेचा, परमार्थिक साधनेला जेवढी विघ्न येतात ना तेवढं दुसरं कशालाच विघ्न येत. माणूस रात 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 गप्पा मारण्याकरता सत्याचा चेहरा फुललेला असतो गुलाबाच्या फुलासारखा. आणि 10 मिनिटं ज्ञानेश्वरी पारायण करा म्हटलं का सूर्यफुलासारखा सुकून गेलेला चेहरा राहतो त्याचा. का? परमार्थिक साधने करता असलेला हा प्रतिबंध आहे. देशाचा प्रतिबंध आहे, कालाचा प्रतिबंध आहे, व्यक्तीचा प्रतिबंध आहे आणि अवस्थेचा प्रतिबंध आहे. तुकोबराय सांगता तो प्रतिबंध माझा घालवा. परमार्थ करता देश पवित्र लागतो. देश शब्दाचा अर्थ जागा. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना नातुच्छ्रितम नातिनीचम शैलांजन कुशोत्तरम. ज्ञानोबरांनी 6व्या अध्यायामध्ये साधना करण्याकरता जागा कशी असावी याचं उत्तम उदाहरण दिलंय. जागा पवित्र लागते. एक प्रसंग सांगतो आणि इथे थांबतो या चरणावर. छत्रपतींचा काळ झाला आणि पेशव्यांचा काळ आला. त्या पेशव्यांच्या काळामध्ये 3.5 शहाणे होऊन गेले. 3.5 शहाणे. त्याच्यात नानासाहेब फडणवीस अर्ध शहाणं होते. का होते आता तो इतिहास सांगणे इतका मला वेळ नाही. जवळजवळ 9:45 झाले. त्याचा श्रीमंत बाजीराव थोरले बुद्धीने अत्यंत तीक्ष्ण आणि अत्यंत क्षत्रिय योद्धे होते. देवा सकाळची वेळ आहे, शिकारीला निघाले आणि एक प्रसंग त्यांनी असा पाहिला. रानातला ससा पुढे पळत होता आणि त्याची शिकार करण्याकरता पाठीमागे कुत्रा लागलेला होता. पुढे ससा पळत होता, पाठीमागे कुत्रा पळत होता. पळता पळता एका उंच टेकडीवर ससा उभा राहिला. रागाने डोळे लाल केले आणि पाठीमागे पळणाऱ्या कुत्र्याकडे पाहू लागला. कुत्रा जागेवरच उभा राहिला. देवा बाजीराव पेशवे बुद्धीने तीक्ष्ण होते. विचार केला एवढासा ससा आणि गुडघे एवढा कुत्रा. ज्यावरती सशाच्या पाहण्यात कुत्रा थांबतोय ना त्यावरती ही ताकद सशाची नाही. मग ससा ज्या जागेवर उभा राहिलाय त्या जागेचं सामर्थ्य हेच जागा राजकारणाला उपयोगाला येणार आहे. म्हणून त्या जागेवर जो वाडा बांधला तो पुण्याचा शनिवार वाडा आहे. विठाला 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 जागा पवित्र लागते. देवा अत्यंत शुचिरभूत जागा लागते. आळंदी सारखी जागा नाही. म्हणून तर नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी किंवा बाप तीर्थ पंढरी भूवैकुंठ महीवरी पुंडलिकाची द्वारी तटावरी राहिला
ऐशी चंद्रभागा ऐशी ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा चंद्रभागे इतकं पवित्र वाळवंट नाही साधना करण्याकरता आणि आळंदी सारखं गाव नाही साधकाला साधना करण्याकरता.